वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव 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 सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्याम नाम की ज्योति राम नाम के हीरे मोती दिल में तू श्याम नाम की दिल में तू श्याम नाम की जरा ज्योति जला के देख आएगा आएगा मेरा सावरा जरा दिल से बुला के देख आएगा मेरा सावरा जरा दिल से बुला के देख मेरा सावरा दिल में तू श्याम नाम की दिल में तू श्याम नाम की जरा ज्योति जला के दे आएगा 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 मेरा सावरा जरा दिल से बुला के दे आएगा मेरा सावरा जरा दिल से बुला के दे आएगा मेरा सावरा जरा दिल से बुला के दे आएगा मेरा सावरा जरा दिल से बुला के दे। हारे का साथी शाम है तू यारों का यार है ओ हारे का साथी शाम है तू यारों का यार है अहलावती का लाल ये सुनता पुकार है पापा शाम के चरणों में पापा शाम के तो आंसू बहा के दे आएगा 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 मेरा सावरा जरा दिल से बुला के दे आएगा मेरा सावरा जरा दिल से बुला के दे गरीबो आएगा मेरा सावरा जरा दिल से बुला के दे आएगा मेरा सावरा जरा दिल से बुला के दे।
महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। कथा करूं मति अनुसार, कथा करूं मति अनुसार। आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। महाराज विराजिए, विराजिए विराजे हैं महाराज। संसार सार भुजगेन्द्रहारम, सदा वसंतम हृदयारविंदे। भवं भवानि 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 सहितं नमामि, भवं भवानी सहितं नमामि। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। श्री भागवत भगवान की है आरती, श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला, नव ज्योति जगाने वाला, नव ज्योति जगाने वाला, जगाने वाला। हरि नाम नहीं हरि धाम नहीं, हरि नाम नहीं हरि धाम नहीं, भक्ति मंगल की आरती, पापियों को पाप से तारती। श्री भागवत भगवान की आरती, पापियों को पाप से तारती।
पाप से तारती, श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। मधुर बोल जगबंधु खोल सन्मार्ग बताने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही, प्रभु की महिमा की आरती, पापियों को पाप से तारती, श्री भागवत भगवान की आरती, पापियों को पाप से तारती, श्री भागवत भगवान की आरती, पापियों को पाप से तारती, पापियों को पाप से तारती, पापियों को पाप से तारती। कलिन लोटांगण बंदिल चरण गयान पाहिन हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम 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 हरे कृष्ण हरे हरि ओम। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंसे प्राणप्रयाणसमये कफवातपित्ते कण्ठावरोदनविधौ स्मरणं कुतस्ते। श्रीराधा मेरी स्वामिनी मैं राधे जो को दास। श्री वृंदावन को वास। श्री वृंदावन के वृक्ष को मरमण जाने को, जहाँ डाल डाल और पात पात पे श्री राधे राधे। जय जय श्री राधा, जय जय नवल किशोर,
जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर जय जय परम मंगलमय परात्पर अकारण करुणा वरुणालय भक्तवंश कल्पतरु तड़ंद्वित विनंदित पीतांबरधारी नंदनंदन यशोदानंदन ब्रजचंदन भगवान बालकृष्ण कन्हैयालाल जी की प्रतिवांगमय मूर्ति श्रीमद् भागवत महापुराण। उपस्थित सभी भगवत भक्त चरण अनुरागियों एवं मेरी सभी मातृशक्तियों, आप सबके हृदय में विराजमान मेरे भगवान के श्री चरणों में साष्टांग दंडवत प्रणाम। व्यास मंच पर विराजमान सभी विद्वत विद्वान मेरे सहयोगियों के श्री चरणों में साष्टांग दंडवत प्रणाम। महाराष्ट्र की ये पवित्र भूमि है, जिस महाराष्ट्र की पवित्र धरा पर आध्यात्मिक, राजकीय और ऐतिहासिक परंपरा जिस शहर को प्राप्त हुई है, ये पुणे नगरी, पुणे शहर पाप ताप हरणी माता इंद्राणी का पवित्र तट, संत ज्ञानेश्वर महाराज जी का चरण सानिध्य, कृपा दृष्टि, भगवान वागेश्वर का पावन परिसर और जगत जननी माता पद्मावती का पवित्र दरबार। जगत जननी माता पद्मावती के इस भव्य मंदिर का चतुर्थ वर्धापन दिन और इस वर्धापन दिन के उपलक्ष्य पर संपन्न होने जा रही है श्रीमद् भागवत कथा तथा अन्य सांस्कृतिक कार्यक्रम। आज देखते देखते हमारे कथा का चतुर्थ दिन प्रारंभ होने जा रहा है। बीते हुए 3 दिन से और संपन्न होने जा रही है चौथे दिन से मैं एक बात अवश्य कहते आ रहा हूं, दोबारा उसी बात को दोहराना चाहता हूं। जीवन में जब भाग्यों का उदय हो जाता है, जीवन में जब पुण्यों का उदय हो जाता है, तभी हमारे जीवन में कथा कीर्तन प्रवचन सुनने का सौभाग्य हमें प्राप्त होता है। तो निश्चित तौर से आपने और हमने कई जन्म का पुण्य किया हो। जगत जननी माता पद्मावती का कृपा आशीर्वाद है, संत ज्ञानेश्वर माउली की कृपा दृष्टि है और पुनः इस मंदिर के चतुर्थ वर्धापन दिन के उपलक्ष्य पर हमारे आदरणीय काटे बापू द्वारा एवं समस्त काटे परिवार एवं सभी ग्रामवासियों द्वारा श्रीमद् भागवत कथा का आयोजन सुनने का सौभाग्य प्राप्त हुआ।
मैंने कल भी कहा, परसों भी कहा और नरसों भी कहा, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगम च लभते यदा पुरुषो वै। जीवन में जब अनंत जन्मों का भाग्यों का उदय हो जाता है तभी हमारे जीवन में कथा कीर्तन प्रवचन सुनने का सौभाग्य प्राप्त होता है। तो निश्चित तौर से आपने और हमने कई जन्म का पुण्य किया हो, इसी की फलश्रुति के रूप में मेरे परम परमात्मा भगवान कन्हैया की वांग्मय स्वरूपा श्रीमद् भागवत कथा का गान गाने का सुअवसर प्राप्त हुआ। कल तो हम लोगों ने हमारी कथा में भगवान के 24 अवतारों का वर्णन देखते देखते कपिल और देवहूति माता के उदर में भगवान कपिल जी का जन्म हुआ, इसकी भाव कथा हम लोगों ने विस्तार के साथ देखी है। इतना ही नहीं, तो हिरण्यकश्यप के गोद में मेरे प्रहलाद जी का जन्म हुआ। दुष्ट के घर में भी मेरे भगवान आए हैं एक भक्त के रूप में। इन सारी कथाओं का गुणगान हमने अपने गाने का प्रयास किया। तो आइए मेरे भगवान के अन्य अवतारों की कथा आज के सत्र को हम लोग प्रारंभ करेंगे। आज की इस ज्ञान गंगा में डुबकी लगाने से पूर्व जिस भगवान ने हमें पवित्र 2 हाथ दिए और जिस भगवान ने हमें पवित्र वाणी दी है, दी हुई वाणी का और दी हुई हस्त इंद्रियों का सदुपयोग करते हुए भगवत नाम संकीर्तन का सहारा लेंगे और तत्पश्चात आज की ज्ञान गंगा में भगवत नाम का मंगलमय और अवसर का सुवर्ण युग बनाएंगे। आइए सभी लोग हाथ पर उठाते हुए जय हो। वाणी को भी पवित्र करना है और हस्त इंद्रियों को भी पवित्र करना है। मेरे भगवान का, मेरे ठाकुर जी का नाम चिंतन करते हुए बड़े तल्लीन के साथ झूमते हुए नाम संकीर्तन का आनंद उठाएंगे। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे। राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद
राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे ओ राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल 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 राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे शाम मिलाधे राधे राधे बरसाने में राधे राधे दान घाट पे राधे राधे केसी घाट पे राधे राधे इंद्राणी घाट पे राधे राधे प्रेम से बोलो राधे राधे आलंदी में राधे राधे देहू गाँव में राधे राधे सारे बोलो राधे 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 ओ राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे राधे श्याम प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना, प्यार से बोलो राधे राधे। इसको स्टॉप कर सकते हैं क्या एक ही जगह पे? कोई भी एक ही इफेक्ट रखो। हाँ, वाम वाइट रखो नहीं तो। परमात्मा भगवान श्री कृष्णाची वाङ्मय स्वरूपा श्रीमद भागवत कथेचं गाण गात असताना राजा परीक्षितजी आणि सुखदेवजींचा संवाद आपण ऐकत आहात। मी बोलून गेलो, जगात सर्वात श्रेष्ठ श्रीमद भागवत महापुराण आहे। जगात भगवती गंगा आणि भागवती गंगा ह्या दोन प्रसिद्ध आहेत। एक आहे हरिद्वार ऋषिकेशला, जी भगीरथ राजाने अथांग परिश्रम करून स्वर्गातली गंगा कुठे आणली? मृत्यू लोकात। या भगीरथाच्या अथांग परिश्रमाने प्रयत्नाने स्वर्गातली गंगा मृत्यू लोकात आणली, तिचं नाव भगीरथी गंगा पडलं। आणि एक विरक्त शिरोमणी आचार्य सुखदेवजीने तुमच्या माझ्या उद्धारासाठी साक्षात भगवती गंगा प्रगट केली। एक आहे भगीरथी आणि दुसरी आहे भागवती। जर आत्मदृष्टीने चिंतन केलं तर या भगीरथी गंगेपेक्षा लाख पटीने श्रेष्ठ श्रीमद भागवती गंगा आहे, भगवती गंगा आहे। हा, माझ्या प्रश्नाचे उत्तर देत चला, कथा सर्वांगाचं कान करून ऐकत चला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की भगवती गंगा आणि भागीरथी गंगा यामध्ये जर आपण पाहू गेलो तर दोघांमध्ये किती अंतर आहे। भगीरथी गंगा ही कुठे आहे? हिमालयाच्या कुशीतून जी उगम पावली हरिद्वार, ऋषिकेश, वाराणसी, प्रयागराज, त्रिवेणी संगम
त्या मार्गाने ती क्षीरसागराला जाऊन मिळाली. त्या गंगेपेक्षा ही भागवत गंगा किती श्रेष्ठ आहे. ऐकणारी सुज्ञ मंडळी आहेत. मला सांगा, तुम्हाला जर भगीरथी गंगेमध्ये स्नान करायचं असेल, जी हरिद्वार ऋषिकेशला जी गंगा आहे तिला जर स्नान करायचं असेल तर तुम्हाला इथून कुठे जावं लागेल? प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना. इथनं कुठे जावं लागेल? हरिद्वारला. जर भगीरथी गंगेत स्नान करायचं असेल तर प्रथमतः आपली काटे कॉलनी सोडून, आपली आळंदी सोडून, आपापलं घर गाव सोडून आपल्याला कमीत कमी 2000-3000 किलोमीटर हरिद्वार ऋषिकेशला जावं लागेल. बरं, जाण्यासाठी किमान 4 महिने अगोदर रिझर्वेशन करावं लागतं. मग भगीरथी गंगेला स्नान करण्यासाठी 4 महिन्याचा रिझर्वेशनचा कालावधी. बरं ठीक आहे, आपण इथून गेलो भगीरथी गंगेला आणि जर तुमच्यापैकी कोणी जर गंगेचं स्नान केलं असेल ना, तर गंगेचं पाणी किती गरम असतं कोण सांगेल? अरे महाराज, गरम पाण्यात हात सुद्धा टाकू शकत नाही, कारण -डिग्री एवढं थंडी पाणी असतं. भर उन्हाळ्यात सुद्धा बर्फाचं पाणी येते. मग बरेच जण जातात एवढं लांब, पण काही जण केवळ शिंतोडा मारला की झाले पवित्र. म्हणजे तिथपर्यंत जाऊन सुद्धा आंघोळ होईल, स्नान होईल याची गॅरंटी नाही. काही जण मस्त लॉजिंग करतात आणि तिथेच गंगेच्याही व गोदावरी गिझरच्या पाण्याने, म्हणजे हजारो किलोमीटरचा प्रवास करून देखील त्या गंगेत स्नान करता येईलच याची गॅरंटी नाही. ऐका, बरं ठीक आहे, जर तुम्ही हिम्मत केली आणि त्या भगीरथी गंगेमध्ये अवघाण स्नान केलं तर फलश्रुती काय? बोले तुमच्या जन्माचं पाप निघून जाईल, धुवून जाईल. मान्य आम्हाला. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा, हे मान्य आहे आम्हाला की त्या गंगेत स्नान केल्यानंतर आमची पाप निघून जातील, हे मान्य आहे. पवित्र गंगा आहे. पण ती गंगा आमच्या केलेल्या पापाचं प्रक्षालन करेल, नायनाट करेल, पण आमचे होणारे पाप ती थांबवणार नाही. उलट भगीरथी गंगेत स्नान केल्यानंतर माणसाला अहंकार येतो. बऱ्याच वेळा तीर्थयात्रा करून आलेल्या माणसाला बघा तुम्ही, 15-20 दिवस तर तो हवेतच असतो. पाहुण्या रावण्यात, घरात, नातेवाईकात असं वाटतं की हा स्वर्ग रिटर्न झाला की काय. अरे 4 धाम करून आलाय म्हणजे तो काय स्वर्गात जाऊन नाही आला. पण गावात गल्लीत असा फिरतो की त्याला असं वाटतं की बस माझ्यासारखा त्यागी कोणीच नाही, मी 15 दिवस घर सोडलो. आणि मग जो तो याला सांगेल आज आम्ही इथे जाऊन आलो, तिथे जाऊन आलो, तिथली सेल्फी दाखवेल. अरे अरे, तीर्थयात्रा करून आलाय पण सोबत अहंकार घेऊन आलाय. त्या गंगेत स्नान केला तर इगो आला, पाप केलं मान्य आहे. पण त्या गंगेपेक्षा, त्या भगीरथी गंगेपेक्षा माझी भागवती गंगा किती श्रेष्ठ आहे मी हे सांगतो. आता ऐका, तिला जाण्यासाठी 4 महिने रिझर्वेशन करावं लागलं. त्याच्यासाठी तुमचे 3-4 हजार रुपये रिझर्वेशनला जाणार आहेत. बघ, एका प्रश्नाचं उत्तर द्या. ही भगवती गंगा आमच्या आदरणीय शिवाजी बापूंनी, काटे बापूंनी जी आपल्यासाठी ते उपलब्ध करून दिली, तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव, हिला तुम्ही इथं कथा ऐकण्यासाठी 4 महिने अगोदर रिझर्वेशन केलं का? ना. बरं, इथे कथा ऐकण्यासाठी तुम्हाला काही 4-5 हजार रुपयाचा खर्च आला का? ज्याने कोणी स्वइच्छेने मदत केली असेल तो भाग वेगळा, पण तुम्हाला काही कंपल्सरी आहे का की 4,000 तुम्ही खर्चच करा ना? बरं ठीक आहे, त्या गंगेत गेल्यानंतर तुम्हाला स्नान करावं वाटलं नाही की थंडी वाटेल म्हणून. इथे थंडीच्या दिवसात गरमी आहे. मला तर गरम होतं, तुम्हाला माहिती नाही आहे का थंडी? थंडीचा महिना आहे पण थंडी नाही आहे. बरं, दुसरी गोष्ट, त्या गंगेत स्नान केल्यानंतर
तुमचे अनंत जन्माचे पाप गेलेत, पण ती गंगा तुमची पाप होणारे थांबवू शकली नाही. कितीतरी मी असे माणसं पाहिलेत, गंगेला जाऊन आले पुन्हा चोऱ्या करायला लागले, गंगेला जाऊन आले पुन्हा व्यसन करायला लागले. पण ही गंगा बघा, हिच्यात तुम्ही बसला 3 तास, स्नान केलं, डुबकी मारली आणि तुम्ही गंगेत प्रवाहात एक ब्रह्मवाक्य ऐकलं, सत्यम वद धर्मम चर, खोटं बोलू नका, धर्माच्या मार्गाने चाला, चोरी करणं पाप आहे, व्यसन करणं हानिकारक आहे. जर हे ब्रह्मवाक्य तुम्ही ऐकले आणि कळत न कळत एखाद्याच्या मनात जर परिवर्तन झालं आणि त्याला एवढं जरी कळालं, चोरी करणं पाप आहे, खोटं बोलणं पाप आहे, मांसाहार करणं पाप आहे, मदिरा पिणं पाप आहे, इत्यादी जर वाक्य त्याच्या मनावर ठसले तर इथून पुढे तो आयुष्यात कधीच पाप करणार नाही. हे सामर्थ्य या भागवत गीतेत. म्हणजे होणारे पाप तर प्रक्षालन करते, पण होणारे पाप सुद्धा ती होऊ देत नाही. म्हणून भगीरथी गंगेपेक्षा भागवती गंगा श्रेष्ठ आहे. बरी कुठून निघाली? चरणों से निकली गंगा प्यारी. ही भगवंताच्या मुखातून निघालेली गंगा आहे आणि ती चरणापासून निघालेली गंगा, अतिशय पवित्र गंगा आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. तेथीचे उत्तम, उत्तम चरण रज वंदिता. जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर. कथा त्रिवेणी संगम, ही त्रिवेणी संगमाचं उगमस्थान म्हणजे भागवती कथा. आणि काल आपण पाहू गेलो, भागवत कथा श्रवण केल्यानंतर काय फळ मिळतं. प्रल्हादाची कथा फार गोड आपण ऐकली की भक्त प्रल्हाद हा दैत्यपुत्र हिरण्यकश्यपूच्या घरी जन्माला. आणि हिरण्यकश्यपूच्या उदरी जन्माला येऊन माझ्या भगवंताचं सतत चिंतन करत होता, नारायण नारायण. आणि मग आपण काल पाहू गेलो, जेव्हा प्रल्हादाला विचारलं, हे प्रल्हाद कहाँ है तेरा नारायण, तो मेरे नन्हे से प्रल्हाद जी ने कहा, पिताजी कहा नहीं मेरा, कुठे नाही तो, कारण तो विठ्ठल जळी स्थळी भरला. अरे कहाँ पगडारू देखे अंधेरा, देखे तो सब वही ने घेरा. तो सर्वत्र तो आहे, कुठे नाही तो. आपण शोधला पाहिजे. भक्ताचे 3 प्रकार आहेत. एक भक्त असा आहे की त्याला फक्त देव मंदिरात दिसतो. कुठे दिसतो? मंदिरात. म्हणून बघा, एखादा अगदी सिगारेट ओढणारा जरी असेल ना, आणि जर रस्त्याने सिगारेट ओढत ओढत चालला आणि एखादं मंदिर दिसलं तर असा पाठीमागे हात करतो, म्हणजे हा भक्तच आहे. पण त्याला देव कुठे दिसला? मंदिरात. मंदिरात देव पाहणारा पहिला भक्त. दुसरा भक्त, त्याला सर्व माणसांमध्ये देव दिसतो, सर्व प्राणी मात्रांमध्ये देव दिसतो. आणि तिसरा जो महत्वाचा भक्त आहे ना, त्याला देवा अखेरीस काही दिसतच नाही. म्हणून चांगल्या माणसाची दृष्टी, त्याच्या नजरेला वाईट काहीच दिसत. जसं तिसरा भक्त आहे त्याला फक्त हे विश्वच म्हणजे भगवत स्वरूप दिसतं. मग परमार्थात दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्वाचा आहे. त्यावर्षी बोलो राधे राधे, जरा जोरशी बोलो ना. परमार्थामध्ये दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्वाचा आहे.
एखाद्या वेळेला एखादा व्यक्ती आपल्याला परमार्थ करताना दिसतोय, पण त्याचा दृष्टिकोन काय हे आपल्याला जाणवत. 99% माणसं वरपंगावर भुलले जातात, त्याच्या देखाव्यावर भुलले जातात. पण भक्ती ही अंतरंग आहे. अंतरंग भक्ती जो करतो ना, तो परमार्थाचा दृष्टिकोन आहे. परमार्थामध्ये दृष्टीपेक्षा दृष्टिकोनाला फार महत्व आहे. मला एक वाक्य आठवलं. द्वारिका, गुजरातमध्ये द्वारिका आहे. त्या द्वारिकाधीशाच्या मंदिरात एक सूरदासजी, भगवंताचे भक्त आहेत सूरदास. सूरदास कोणाला म्हणतात? जे दोन्ही डोळ्याने अंध असतात त्यांना काय म्हणतात? सूरदास. दोन्ही डोळ्यांनी त्यांना दिसत नाहीये, पण रोज सकाळ दुपार आणि संध्याकाळ भगवंताच्या मंदिरात जायचे. सकाळच्या मंगला आरतीला, दुपारच्या आरतीला, संध्याकाळच्या शयन आरतीला, तिन्ही टाइम सूरदासजी मंदिरात जायचे. एक दिवस तिथल्या पंडा पुजाऱ्याने सूरदासजींना प्रश्न विचारला. ओ सूरदासजी, अरे आपको तो भगवान ने आंखें नहीं दी है, आपको तो कुछ दिखाई नहीं देता और चले आते हो सवेरे शाम, सवेरे शाम, सवेरे दोपहर शाम मंदिर में, हर दिन 3 टाइम मंदिर में चले आते हो आरती के लिए. आपको तो कुछ नजर नहीं आता, कुछ दिखाई भी नहीं आता, फिर क्यों चले आते हो? आपको तो भगवान नजर भी नहीं आता, भगवान को तो आप देख भी नहीं पाते हैं. सूरदास जी ने जवाब दिया, ओ पंडित जी, आप तो सही कह रहे हैं कि वो भगवान ने मुझे आंखें नहीं दी है, त्या देवाने मला डोळे नाही दिलेत, तरी मी 3 टाइम मंदिरात का येतो? कारण आंधळा मी आहे. मी देवाला पाहू शकत नाही, पण माझा देव तर मला पाहतो, तो तर डोळस आहे. आंधळा मी आहे, डोळे मला नाहीत, तो मला नाही दिसला तरी चालेल, पण त्यांनी मला पाहिलं तरी माझ्या जीवनाचं कल्याण झालं. आपण देवाला पाहण्यापेक्षा देवानी आपल्याला पाहिलं पाहिजे. त्यांनी आपल्याकडे एकदा पाहिलं ना, बस तेणे मुक्तिचारी साधलिया. किती क्षणात? क्षणभरात. देवाची आहे द्वारी उभा क्षणभरी. तेणे मुक्तिचारी, त्यांनी आपल्याला पाहिलं पाहिजे, आपण पाहून उपयोग नाही. पण परमार्थात दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्वाचा आहे. परमार्थात दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्वाचा आहे. परमार्थ करताना दृष्टिकोन असावा. म्हणून भक्ती करताना भक्तीमध्ये दृष्टिकोन असावा. म्हणून भक्तीचे अनेक प्रकार आहेत. आपल्या महाराष्ट्रातली भक्ती वेगळी आणि उत्तर प्रदेशात जर तुम्ही जाल ना, वृंदावन, द्वारिका, तर त्या भागातली भक्ती वेगळी. भक्ती भक्तीच आहे, पण भक्तीत वात्सल्य पण जे आहे ते आपल्याला उत्तर भारतात पाहायला मिळेल. प्यार से बोलो राधे राधे. थोडं भक्तीचा प्रकार सांगू का मी? आपल्या इकडे भक्ती करतो आपण, करत नाही असं नाही, पण आपली भक्ती म्हणजे निव्वळ आंधळी भक्ती. भक्तीत श्रद्धा पुष्कळ आहे, पण वात्सल्याचा अभाव आहे. वृंदावनला तुम्ही जा, तिथे वात्सल्ययुक्त भक्ती आहे. मी प्रश्न विचारेल माझ्या काही माता भगिनींना, पुरुषांना, मला उत्तर द्या. तुम्ही तुमच्या मुलाला, नातवाला किंवा तुमच्या नवऱ्याला खाण्यासाठी चपाती बनवता का? केवढी बनवता चपाती? तुम्ही तुमचे नवरे सगळे पार्सलच आणून खातायत का? मग बनवताय ना, मग सांगा ना तिची साईज केवढी असते? अगदी तवाभर एवढी, बरोबर आहे. मग माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या घरात देवारा आहे आणि देवासाठी जेव्हा तुम्ही ते बनवताय, काय म्हणतात त्याला? चपातीच ना, नैवेद्य. नैवेद्य त्याची साईज केवढी असते? आजीने इशारा केला एवढी, बरोबर आहे. नाही, इथली सगळी इमानदार आहेत, बरोबर आहे आजी. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमच्या मालकाला खाण्यासाठी एवढी मोठी चपाती बनवली आणि देवासाठी एवढीच का? बरं, दुसरी गोष्ट बघा, मालकासाठी खाण्यासाठी बनवलेली चपाती अगदी व्यवस्थित भाजतात, तेल तूप लावून, आणि देवासाठी
हो गई सुट्टी, अर्धी कच्चीच. बरं, तिसरी गोष्ट भक्ती सांगतोय मी तुम्हाला, भक्ती सांगतोय. सणवार असेल, व्रत वैकल्य असेल तर काही माता भगिनी मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं की ते 2-4 बनवतात छोटे छोटे नैवेद्य. नैवेद्य शब्द येईल त्याला, हां, नैवेद्य बनवतात. चांदकं, पुणे जिल्ह्यातला शब्द काय, चांदकं. असे नैवेद्य बनवतात, चांदकं बनवतात छोटी छोटी. आणि एवढे हुशार आहेत तुम्ही भक्तीमध्ये, एवढी PhD झालेली आपली. आपल्या घरात सणावाराला भात बनवलेला असतो, दूध खीर बनवलेली असते, बरोबर, भजी पापडी कुरुडी बनवलेली असते. मग आपण काय करतो, ते नैवेद्य घेतो 4-5, कारण एक पद्मावतीचा, एक मसोबाचा, एक वागेश्वराचा, एक माऊलींचा, ते 4-5, एक आश्रयांचा, हे 4-5 नैवेद्य घ्यायचे आणि त्याच्या थोडं थोडा भात टाकायचा, बरोबर. आणि तो चम्मच असतो ना, तोच खिरीतला चम्मच कढीत, आणि तोच आमटीतला एक थोडं थोडं टाकतो, बरोबर आहे. असंच प्रकारे तुमच्या इकडे. हां, आणि दुसरं काय असतं ते भजी वगैरे, नाही का. बरं, अख्खा भजा तरी ठेवता का तुम्ही? एका भज्यात सगळ्या देवाची मजा, तोडू तोडू एकाच भज्यात सगळ्या देवांची मजा. अरे अख्खा भजा सुद्धा तुम्ही ठेवत नाही का? देवाला चालणार नाही, त्याला ॲलर्जी आहे का? बरं मला सांगा, थंडीच्या दिवसात तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करता का गरम पाणी? आणि देवाला थंड पाण्याने. अरे एवढंच नाही महाराज, मी काही काही मंदिरात तर असं पाहतो की काही माता भगिनी आहेत, हळदी कुंकू घेऊन जातात, असं फेकून मारतात देवाला. ते पांडुरंग, ती रुक्मिणी, पहार कपडे घाण होतात त्यांचे. आणि स्वतःला लावताना न बोललेलं बरं. म्हणजे यांचं कुंकू किंवा यांची टिकली दुर्बिणनी बघावी लागते आहे का नाही. म्हणजे स्वतःसाठी नाजूकपणा. भक्ती आहे, श्रद्धा आहे, पण वात्सल्याचा अभाव आहे. म्हणून एक वाक्य सांगतो, भगवंताची भक्ती करत असताना आपल्याला जे प्रिय आहे तेच देवाला देणं, याचं नाव भक्ती आहे. प्यारशी बोलो, राधे राधे. जे आपल्याला लागतं ना तेच देवाला देणं, याचं नाव भक्ती आहे. आपल्याला परफ्यूम लागतो ना, मग देवाला परफ्यूम वापरा. आपल्याला चांगले कपडे लागतात ना, मग देवाला चांगले कपडे आणा. आपल्याला झोपायला बेड लागतो ना, मग माझ्या देवालाही झोपू घाला. आपण गरम पाण्याने आंघोळ करतो ना थंडीच्या दिवसात, माझ्या कन्हैयाला देवालाही गरम पाण्याने आंघोळ घाला. आपलं उलट आहे, नाव देवाचं, चॉईस आपली. दुकानात जरी गेलो उदबत्ती आणायला अगरबत्ती, बत्ती आणायला अगरबत्ती, उदबत्तीचा पुडा, तरी त्या दुकानदाराला सांगतो उदबत्ती अगरबत्ती दाखव रे, तो 2-4 देतो. आणि मग आपण पुडा घ्यायचा, हा नाही मोगरा दाखव. सुगंध आपल्या पसंतीचा, नाव देवाचं. सुगंध आपल्या पसंतीला सुगंध आपण घेतोय, आणि नाव कोणाचं? देवाचं. एक वाक्य बोलतो दादा, देवाला तुमची अगरबत्ती लागत नाही, देवाला तुमची बत्ती लागत नाही, देवाला फक्त 2 गोष्टी लागतात, आणि त्या तुमच्याकडे आहेत, त्या तुम्ही द्यायला शिका. देव फक्त काय मागतो तुमच्याकडे? तुमच्या अंतःकरणात असणारं सुमन आणि तुम्ही दोन्ही हाताने केलेलं